हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत हिरव्या टमॅटोची चटणी। चला तर मग इन्ग्रेडियंट्स बघूया। हिरवे टमॅटो, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, तीळ, शेंगदाणे, जिरे, मीठ आणि साखर। एका पॅनमध्ये आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे। शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर छान भाजून घेऊया आपण तीळ। तीळही भाजून झालेले आहेत, त्यालाही प्लेटमध्ये काढून घेऊया। आता 1.5 चमचा तेल घेऊया आपण पॅनमध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर टोमॅटो कट केलेले घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये। टोमॅटोला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। टोमॅटो छान परतून झाल्यात, आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया। त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया। हे सगळं छान परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सगळं परत त्याच्यामध्ये परतून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। एकदा हे सगळं एकजीव करून घ्या। गॅसची फ्लेम बंद करा आणि याला थंड होऊ द्या। एका मिक्सर जारमध्ये आता जे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले होते ते घालून घेऊया आणि हे सगळं जे परतलेलं जिन्नस आहे हे याच्यामध्ये घालून घेऊया सगळं। आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालून घ्या। त्याच्याबरोबर थोडंसं पाणी घाला आणि परत एकदा हे छान वाटून घ्या। छान बारीक वाटून झालेला आहे। फोडणीसाठी 2 चमचे तेल घालूया आपण पॅनमध्ये। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्या। 2 सुक्या लाल मिरच्या, त्याच्याबरोबर भरपूर असा कढीपत्ता घालून घ्या। थोडंसं हिंग, फोडणी आपली तयार झालेली आहे। आता ही आपण चटणीमध्ये घालून घेऊया। हे सगळं छान हलवून घ्या आणि अशा तऱ्हेने आपली चटणी तयार आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू।